रामकृष्ण हरी माऊली. मित्र हो, जर तुमचे पाय सतत दुखत असतील, कमरेच्या किंवा गुडघ्याच्या खालच्या भागामध्ये तीव्र वेदना होत असतील, तुमच्या पायाला, पिंडरीला, मांडीला सतत गोळे येत असतील, अर्थात क्रॅम्प्स येत असतील, खास करून महिलांच्या मध्ये रात्री अचानकपणे झोपेतून उठून गोळा येतो आणि तो गोळा इतका बेचैन करणारा असतो की तिथं मसाज केली किंवा काही चोळलं तरी सुद्धा तो गोळा लवकर निघून जात नाही आणि पूर्ण झोपमोड होऊन जाते. गोळा निघून जरी गेला तरी पुढचे 2-3 दिवस तिथं सतत वेदना होत राहतात. तुमचं चालणं, फिरणं, बसणं, उठणं, उभं राहणं, व्यायाम करणं देखील अशा ह्या त्रासामुळं मुश्किल होऊन बसतं आणि अशा प्रकारचा त्रास प्रत्येक वयोगटामध्ये होऊ शकतो. त्यातल्या त्यात वयस्क लोकांना ह्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला अशा प्रकारची पायदुखी किंवा पायाला गोळा येण्याचा त्रास होतो तेव्हा समजून जायचं की तुमच्या पायाच्या मांसपेशींचं व्यवस्थित पोषण होत नाही, तिथं रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, तिथं वात निर्माण झालेली आहे, तिथं असणाऱ्या मांसपेशींचं शास्त्रोक्त स्ट्रेचिंग अर्थात व्यायाम हालचाल होत नाही. अशा वेळी लवकरात लवकर आपण यावर काहीतरी खात्रीशीर उपाय करणं गरजेचं असतं, अन्यथा या त्रासाचं गंभीर आजारामध्ये रूपांतर देखील होऊ शकतं. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये हा सगळा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या खात्रीशीर कायमस्वरूपी पूर्णपणे बंद करण्यासाठी महत्वाचे असणारे काही घरगुती उपाय सांगणार आहे, आहार सांगणार आहे, 5 सोपे व्यायाम प्रकार देखील याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती असेल की नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील तुम्ही शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या. यासोबतच अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, जेव्हा पाय दुखतात किंवा पायाला सतत गोळे येतात तेव्हा त्याच्या मागे काही कारणं असतात. ही कारणं जर आपल्याला समजली, ती कारणं आपण दूर केली तर आपला त्रास 50 ते 60% पूर्णपणे कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला होणाऱ्या त्रासाचं, तुम्हाला होणाऱ्या आजाराचं कारण समजून घ्या आणि ते कारण दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. परंतु आपल्याला काय सवय लागलेली असते, औषध गोळ्या घ्यायचे, इंजेक्शन घ्यायचं, सलाईन लावायचं, टॉनिक खायचं आणि त्याच्यावरच अवलंबून राहायचं. परंतु बऱ्याच वेळेला औषध गोळ्या घेऊन, वेदनाशामक गोळ्या घेऊन, सलाईन, इंजेक्शन, टॉनिक घेऊन सुद्धा आपला हा त्रास कमी होत नाही. त्याचं कारण म्हणजे याच्या मागचं कारण आपण समजून घेत नाही, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करत नाही आणि काही शास्त्रोक्त व्यायाम, घरगुती उपाय आणि आहार, जीवनशैली याच्यामध्ये आपण बदल करत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघितलं पाहिजे की ह्या पायदुखीच्या किंवा पायाला गोळे येण्याची 11 मुख्य कारण आहेत. त्यातलं पहिलं कारण ते म्हणजे शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणं. दुसरं कारण आहे शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे क्षाराची कमतरता, जसं की पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे. हे क्षार आपल्या मांसपेशींच्या आरोग्यासाठी, त्यातल्या त्यात पायाच्या मांसपेशींच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असतात. जेव्हा ह्या क्षाराचं प्रमाण कुठेतरी कमी होतं तेव्हा आपल्याला पायाला गोळे येण्याचा, पाय दुखण्याचा त्रास सुरू होतो. तिसरं महत्वाचं कारण आहे पायाच्या मांसपेशींना पुरेसा रक्तपुरवठा किंवा रक्ताभिसरण न होणं. चौथं महत्वाचं कारण आहे पायाच्या ज्या मांसपेशी आहेत, मांडीच्या असतील, पिंडरीच्या असतील किंवा गुडघ्याच्या सांध्याच्या आजूबाजूच्या मांसपेशी असतील, यांचं शास्त्रोक्त स्ट्रेचिंग, हालचाल, व्यायाम न होणं. पाचवं कारण आहे दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहणं, कॉम्प्युटर समोर काम करणं असेल, ऑफिसमध्ये काम करणं असेल किंवा दिवसभर एकाच ठिकाणी जास्त वेळ उभं राहून किंवा जास्त चालण्याचं काम करणं. 6वं कारण आहे रात्रीच्या वेळेला शांत, समाधानकारक पुरेशी झोप न घेणं. 7वं कारण आहे शरीरामध्ये वात निर्माण होणं. जेव्हा शरीरामध्ये वात निर्माण होतो तेव्हा शरीरामध्ये कोरडेपणा, शुष्कपणा, थंडपणा जाणवतो आणि अशा वेळी तिथं रक्ताभिसरण कुठेतरी मंदावलं जातं, मांसपेशी आखडून जायला लागतात, स्पाझम व्हायला लागतो मांसपेशींचा आणि अचानकपणे तुम्हाला गोळा यायला लागतो. 8वं कारण आहे तंबाखू, बिडी, सिगारेट, मावा, गुटखा, सुपारी किंवा दारूचं व्यसन करणं. 9वं कारण आहे काही औषध गोळ्यांचे दुष्परिणाम म्हणून देखील तुम्हाला पायाला गोळ्या येण्याचा, पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. 10वं कारण आहे सतत मानसिक ताणतणावामध्ये जगणं, जास्तीचं टेन्शन, काळजी, चिंता, भीती मनामध्ये असणं. आणि 11वं महत्वाचं कारण आहे जर तुम्हाला जुना कुठला आजार असेल, जसं की किडनीचा आजार आहे, लिव्हरचा आजार आहे
आहे किंवा हृदयविकाराचा त्रास आहे किंवा तुम्हाला डायबिटीस आहे, उच्च रक्तदाब आहे खूप दिवसापासून आणि तो अनियंत्रित आहे, त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित जीवनशैलीमध्ये आहारामध्ये सकारात्मक बदल करत नाहीत, औषध गोळ्या व्यवस्थित घेत नाहीत, अशा वेळी देखील पाय दुखण्याची, पायाला गोळे येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या 11 कारणांपैकी तुमच्यामध्ये कुठलं काही कारण असेल तर ते अगोदर प्रामाणिकपणे दूर करण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा की पायदुखीच्या आजारामध्ये आपल्याला कुठले कुठले 5 सोपे व्यायाम प्रकार करायचे आहेत, योगासनं करायचे आहेत, ज्याच्यामुळे तुमचा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी अगदी 15 दिवसामध्येच तुम्हाला हा त्रास पूर्णपणे कमी होण्यासाठी मदत होणार आहे याची खात्री देतो. 5 व्यायाम प्रकारामधला सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार तुम्हाला उभं राहून करायचा आहे. कसा? आता ह्या पहिल्या व्यायाम प्रकारामध्ये नेमकं काय करायचंय, आपल्या ह्या ज्या पिंढऱ्या आहेत, पोटऱ्या आहेत किंवा पायाच्या मागच्या ज्या मांसपेशी आहेत, मांडीच्या मागच्या ज्या मांसपेशी आहेत, सीटच्या मांसपेशी कमरेच्या खालच्या ज्या आहेत, ह्याला चांगला शास्त्रोक्त स्ट्रेच द्यायचा आहे, त्यांना मोकळं करायचं आहे, तिथलं रक्ताभिसरण आपल्याला सुधारायचं आहे. तर साधी सोपी गोष्ट आहे, सहज करता येणारी आहे, कोणालाही करता येणार आहे, काही सुद्धा अवघड नाही. फक्त लक्षपूर्वक बघायचं आणि रोज माझ्यासोबत माझ्या समोर हा व्हिडिओ लावून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे, योगासनं करायची आहेत. अशा प्रकारे तुम्ही ही भिंत आहे, भिंतीपासून साधारण 2 फूट अंतरावर तुम्ही मागं उभा राहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचंय, तुम्हाला अशा प्रकारे अंतर घेतल्यानंतर तुमचा जो उजवा पाय आहे तो तुम्हाला पुढे न्यायचा आहे, भिंतीवरती त्याचा पंजा पुढचा भाग ठेवायचा आहे, बोट, आणि टाच जी आहे ती तुमची जमिनीवरती ठेवायची, मॅटवर ठेवलेली आहे मी अशा प्रकारे. हा जो पाय आहे डावा तो तुम्हाला सरळ ठेवायचा एका रेषेमध्ये, गुडघ्यातून दुमडायचा नाही. मात्र उजवा जो पाय पुढे घेतलेला आहे तो तुम्हाला दुमडून पुढे तुम्हाला काय करायचं आहे, भिंतीला लावायचा आहे. तुमचे दोन्ही हात जे आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला भिंतीला तुमच्या समोर ठेवायचे आहेत, चेहऱ्याच्या समोर अशा प्रकारे. आणि आता तुम्हाला काय करायचंय तर पुढे तुम्हाला अशा प्रकारे छाती झुकवायची आहे अशा प्रकारे. हे बघा, हे टाच जी आहे ही ह्या पायाची ती वर उचलायची नाही, ती खालीच ठेवायची, लक्षात घ्यायचंय. हे अशा प्रकारे आणि तुम्हाला पुढे झुकायचं अशा प्रकारे. ह्या पोझिशन मध्ये तुम्ही साधारण 20-30 सेकंद थांबा. याच्यामुळं काय होणार आहे बघा, ह्या असा पाय ठेवल्यामुळं इथं स्ट्रेच येणार आहे, तुमच्या मांडीला स्ट्रेच तुम्ही अनुभवा. आणि या पायाला खूप चांगला पिंडरीला, पोटऱ्याला आणि मिचकी म्हणजे गुडघ्याच्या पाठीमागच्या मांसपेशी आणि मांडी इथं खूप चांगला स्ट्रेच मिळेल आणि तो तुम्ही अनुभवायचा आहे. या पोझिशनला साधारण 20 ते 30 सेकंद तुम्ही थांबायचंय अशा प्रकारे. रामकृष्ण हरी म्हणायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमचा हा त्रास कायमस्वरूपी दुरुस्त होण्यासाठी मदत होणार आहे. परत पूर्वस्थितीमध्ये हळूहळू यायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय, विरुद्ध पाय तुम्हाला पुढे न्यायचा आहे. बघा कसं करतोय मी, तुम्ही व्हिडिओमध्ये क्लोजअप घेऊन सुद्धा बघू शकता. त्याच्यानंतर दोन्ही हात जे आहेत ते इथं मी असे भिंतीला टेकवलेले आहेत आणि आता मी काय करणार आहे, गुडघा जो आहे तो पुढं जमिनीला भिंतीला टेकवणार आहे डाव्या पायाचा आणि मी पुढे झुकणार आहे. पुढे झुकत असताना हाताने तुमच्या भिंतीला काय करायचं आहे, रेटा द्यायचा आहे अशा प्रकारे. भिंतीला कपाळ चिटकलं तरी चालेल आणि हा जो ताण आहे तो तुम्ही अनुभवायचा आहे. परत 20 ते 30 सेकंद अशा प्रकारे तुम्हाला या पोझिशन मध्ये राहायचं आहे. हे बघा, हे असं 30 सेकंद, 20 सेकंद किंवा 10 महिन्यापर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. परत पूर्वस्थितीमध्ये यायचंय. असं 2 वेळा 3 वेळा तुम्हाला करायचं आहे. दिवसातून तुम्ही 2-3 वेळा हे जे आसन आहे ते आवर्जून करायचं आहे. खास करून तुम्हाला व्यायाम करायला जायचं असेल त्याच्या आधी करा, रात्री झोपण्याच्या अगोदर करा किंवा चालण्याचा व्यायाम करायला जाण्याच्या आधी तुम्ही हा व्यायाम करा. तुमचे पाय अजिबात दुखणार नाहीत, तिथं कधी गोळा येणार नाही. चालता चालता बऱ्याचदा आपल्याला बसावं वाटतं, पायाला गोळा येतो. त्याचं कारण म्हणजे स्ट्रेचिंग व्यवस्थित झालेली नसते, रक्ताभिसरण व्यवस्थित सुरू नसतं आणि या व्यायामामुळे खूप चांगला स्ट्रेच, खूप चांगलं रक्ताभिसरण, सर्क्युलेशन सुधारण्यासाठी, मांसपेशींचं पोषण होण्यासाठी फायदा होणार आहे. ओके, आता पाहूया दुसरा व्यायाम प्रकार. अतिशय सोपा आहे. तुम्हाला बसल्या बसल्या अशा प्रकारे पाय लांबवायचे आहेत. सुरुवातीला पाठीचा काना ताठ, मान सरळ, नजर समोर. अतिशय चांगला व्यायाम प्रकार, सोपा, सहज करता येणारा, मात्र परिणाम मात्र 100% चांगले होणार आहे, लक्षात घ्या. आता काय करणार आहे, माझा जो उजवा पाय आहे तो मी अशा प्रकारे आता गुडघ्यातून दुमडून माझ्या उजव्या पायाचा पंजा ह्या डाव्या पायाच्या मांडीला चिटकवणार आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा इथं.
सरळ बसलेलो आहे. या पायाचा डाव्या पायाचा पंजा जो आहे तो सरळ ठेवायचा आहे उभा, आणि मला दोन्ही हाताने काय करायचंय, हे इथं मला धरायचं आहे या पंजाला आणि माझ्याकडे ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि शक्य तितकं खाली झुकण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पोझिशनला 10 महिनेपर्यंत थांबायचंय. 1 2 3 4 रामकृष्ण हरी म्हणायचंय, वेदना होत नाही. 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे हळूहळू हळूहळू सोडायचंय. आता विरुद्ध पायाला करायचंय. हा जो पाय आहे मी आता लांबवणार, हा पाय जो आहे तो इथं मांडीला चिटकवणार पंजा. जर तुम्हाला गुडघा दुखत असेल, पूर्ण फोल्ड होत नसेल तर काय करायचं, अशा वेळी एवढंच ठेवा, जेवढं शक्य होईल तेवढं. जास्त ओढाताण करून व्यायाम कुठलाही करायचा नाही. वेदना होतील, डिस्कम्फर्ट वाटेल, बेचैन होईल असा व्यायाम प्रकार करायचा नाही. हळूहळू तुमचा हा पाय फोल्ड होणार, बघा लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हे मी करणार आहे आणि आता दोन्ही हाताने मी काय करेल, इथं त्या उजव्या पायाच्या पंजाला पकडण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारे आणि खूप शक्य तितकं खाली झुकेन. खूप चांगला ताण पिंडरीच्या मांसपेशींना, मांडीच्या मांसपेशींना, सीटच्या मांसपेशींना मिळणार आहे, स्ट्रेचिंग मिळणार आहे आणि खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पायाच्या गोळे येण्याच्या आजारामध्ये, पाय दुखण्याच्या आजारामध्ये मिळणार आहे. हे बघा अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं पुढे झुकण्याचा प्रयत्न करा. 10 महिनेपर्यंत ह्या पोझिशनला थांबा. 1 2 रामकृष्ण हरी म्हणायचंय. 3 4 5 6 7 8 9 10. सोपा आहे. असं खेळत करायचा, अजिबात लोड घ्यायचा नाही. बघा आता बऱ्याचदा काय होतं की आपला हातच तिथपर्यंत पोहोचत नाही, आपलं पोट जास्त असेल किंवा जास्त तुमच्या शरीराची फ्लेक्सिबिलिटीच नसेल. आता माझ्या शरीराची फ्लेक्सिबिलिटी रोज व्यायाम करतो म्हणून आहे, परंतु काही जणांचा हातच तिथपर्यंत जात नाही. मग अशा वेळी काय करायचंय, त्याच्यासाठी देखील व्यवस्था आहे आपल्याकडे. काय करायचंय, एक ओढणी घ्यायची आहे. कशा प्रकारे ओढणी घ्यायची आहे, बघा ओढणी आहे. या ओढणीला काय करायचंय, तुम्हाला हा पाय मी लांबवलेला आहे, आता बघा कसं करायचंय. आणि ही ओढणीचं तुम्हाला अशा प्रकारे ही दोरी तयार करायची, गुंडळा करायचा आहे किंवा दोर असेल, तुम्हाला दोर शक्यतो घेऊ नका, ऋतू शकतो तुम्हाला दोर. तर हे अशा प्रकारे हे तुमच्या त्या पंजाला तिथं अडकवा आणि तुम्हाला इथं धरता येत असेल इथं धरा किंवा अजून थोडस तुम्हाला दिसेल असं करू का मी. हे बघा हे अशा प्रकारे हे पाय मी दुमडलेला आहे. हे आता इथं मला धरता येते तर इथं धरण मी, मला थोडं अजून पुढे धरता येते तर तिथं धरण मी, किंवा पुढे जास्त झुकता येत नसेल तर इथे एवढं धरा आणि ओढणीने तुमचा पाय पुढे ओढण्याचा, ताणण्याचा प्रयत्न करा. पाठ सरळ, मान सरळ, नजर समोर. हे अशा प्रकारे. जर थोडस पुढे झुकू शकता तुम्ही तर झुका, पुन्हा अजून थोडं ओढणीला पुढे धरण्याचा प्रयत्न करा. हे बघा हे अशा प्रकारे आणि झुकायचा प्रयत्न करा. 10 महिनेपर्यंत थांबा, नक्कीच तुम्हाला परत ह्याचे 2-3 सेट तुम्हाला सहन होईल असं करा. नक्कीच हळूहळू याचं प्रमाण आणि ह्याची वेळ जी आहे ती वाढवा. एकाच दिवशी, पहिल्या दिवशी जास्त ताण येऊ देऊ नका, मात्र तुम्ही ते नियमित करणं, सातत्यानं करणं गरजेचं आहे. तर तिसरा व्यायाम प्रकार जो आहे तो काय करायचा आहे, तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे झोपल्या तुम्हाला हा व्यायाम करता येणार आहे. बघा उतानं झोपायचं पाठीवरती, हळूहळू, गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. अशा प्रकारे तुमचे जे हात आहेत तुमच्या या शरीरापासून 2 ते 3 इंचामध्ये वेगवेगळे करून ठेवायचे, अंतराने ठेवायचे. तुमचे पाय जे आहेत ते जवळ घ्यायचे आहेत, बरोबर आहे. आणि आता तुमचे दोन्ही पाय तुम्हाला सोबत उचलायचे आहेत अशा. हे बघा 90 डिग्री कोनामध्ये तुम्हाला शरीराच्या या कमरेतून तुम्हाला हे वर उचलायचे आहेत. शक्यतो सरळ ठेवायचे आहे. दिवसभर उभं राहून, दिवसभर काम करून किंवा दिवसभर एकाच ठिकाणी बसून पाय लोंबकळत ठेवून तुमच्या शरीरातलं म्हणजे पायातलं जे काही रक्ताभिसरण मंदावलेलं आहे, साचलेलं रक्त आहे किंवा ते रक्ताभिसरण सुधारण्यासाठी, इथं साचलेलं सगळं रक्त पूर्ण चांगल्या प्रकारे वर शरीराच्या भागामध्ये येण्यासाठी मदत होणार आहे. पायावर सतत सूज येत असेल, व्हेरिकोज व्हेनचा आजार असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होणार आहे. याला आपण अर्ध हलासन असं देखील म्हणतो. खूप शास्त्रोक्त आसन आहे हे, याचा खूप चांगला परिणाम आपल्याला होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे. तुमचं पोट कमी होण्यासाठी देखील हा आसन तुम्हाला मदत करणार आहे. पोट साफ होण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी देखील हे तुम्हाला मदत करणार आहे. आता जर तुम्हाला हे असं कुठलाही आधार न घेता उचलणं अवघड जात असेल किंवा जास्त वेळ ह्या पोझिशनला धरून राहणं शक्य नसेल, आता मी 10 महिनेपर्यंत ह्याला धरून ठेवणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा प्रकारे. जर तुम्हाला हे अवघड जात असेल तर काय करायचं, अशा वेळेला तुम्हाला भिंतीला सीट लावून झोपायचंय अशा प्रकारे. हे बघा
थोडस मागं सारखा, खूप चांगला आहे. निवांत झोपा. सीट आणि पाठ जमिनीला टेकली पाहिजे. सीट तुमचं भिंतीला इथं टेकलं पाहिजे. हे बघा, निवांत बसा. आहे 2 मिनिट 5 मिनिट. वरचा सगळं साचलेलं रक्त किंवा थकलेल्या रक्तवाहिन्या, थकलेल्या मांसपेशी खूप चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील. त्यांचं पोषण चांगलं होईल. एकदम आराम वाटेल. तुम्ही करून बघा एकदा मला आणि मला सांगा. 100% रिझल्ट मिळणार तुम्हाला ह्याच्यामध्ये. हे बघा, भिंतीचा सपोर्ट असल्यामुळं जास्त तुम्हाला अवघडणार नाही, थरथर होणार नाही आणि कम्फर्ट वाटेल एकदम. रामकृष्ण हरी म्हणा, एकदम छान होईल म्हणणार. एकदम मी आता चांगला होणार, त्रास माझा कमी होणार असं मनाला सांगा. आणि होणार. हे काय जादू किंवा चमत्कार किंवा असं काही नाही, किंवा सांगोवांगीच्या गोष्टी नाही. त्याचा नंबर 1 रिझल्ट मिळणार तुम्हाला अशा प्रकारे. किंवा हे जरी शक्य नसेल तुम्हाला भिंतीला लावणं, तर अजून एक ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे आयडिया. काय करायचंय, ओढणी परत तुम्हाला घ्यायची. ओढणीचा आधार घ्यायचा आहे. बघा, हे अशा प्रकारे. आणि तुमच्या पाय असं थोडेसे वर उचलायचे आणि इथं तुम्हाला पायाच्या पंजाला ही ओढणी धरून ठेवायची आणि हळूहळू पाय वर उचलायचे आहेत. हे अशा प्रकारे ओढणी तुम्ही इथं वर धरून ठेवा. हे बघा, आणि ओढणी तुमच्याकडे खेचाय. नंबर 1 काम होणार आहे. खूप छान आहे. बघा, आहे का, पाय लांब व्हायचे 90 डिग्री कोणामध्ये. हे बघा, व्हेरी गुड. 10 म्हणेपर्यंत थांबा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अजून थांबायचंय मला 10 म्हणेपर्यंत. ओके, रामकृष्ण हरी म्हणायचं, चालायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप छान आहे ना. हा, तुम्ही करायचंय हे लक्षात घ्या. फक्त ऐकून बघून सोडून द्यायचं नाही. रोज नियमित करायचंय माझा व्हिडिओ लावून माझ्या समोर. ओके, तर हा झाला 3रा व्यायाम प्रकार, अर्ध हलासन. आता 4था व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, हळूहळू सावकाश उठायचे, जास्त गडबड गोंधळ करायची नाही. या 4थ्या व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला काय करायचंय बघा, तुम्हाला गुडघ्यावरती अशा प्रकारे पहिल्यांदा वाकायचं आहे. हात तुमच्या समोर असे ठेवायचे आहेत. तर आता हळूहळू तुम्हाला काय करायचंय, तुमचं शरीर वर उचलायचं आहे अशा प्रकारे. हे शरीर वर उचललेलं असताना आता पंजे जे आहेत तुमचे पूर्णपणे जमिनीला टेकले पाहिजेत अशा प्रकारे. हे बघा, टाचा पूर्ण जमिनीला टेकल्या पाहिजेत. टाचा तुम्ही बघू शकता. हे असं नाही करायचं, पूर्ण टाच अशी टेकवायची आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला तुमची मान जी आहे तुमच्या छातीला लावायचा प्रयत्न करायचा आहे आणि पायाला ताण द्यायचा आहे. गुडघ्यातून वाकवायचं नाही, हात पण वाकवायचे नाहीत कोपरातून. खूप चांगला स्ट्रेच याच्यामुळे तुमच्या पायाच्या मागच्या बाजूला मिळणार आहे. हा स्ट्रेच असा आहे की तुमच्या डोक्यापासून मानेपासून ते पायाच्या टाचेपर्यंत मागची जी पूर्ण बाजू आहे, दिवसभर एकाच ठिकाणी बसून काम करून किंवा आखडल्यानं जो काही तिथल्या मांसपेशी दुखावल्यात, रक्ताभिसरण मंदावले, तिथं एक आखड आली, स्पाझम आले, निघून जाण्यासाठी खूप चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे. त्याला आपण अधोमुख श्वानासन असं देखील म्हणतो. खूप चांगली मदत नैसर्गिकपणे आपल्याला ह्या आसनामुळे होणार आहे. 10 मिनिटपर्यंत 20 मिनिटपर्यंत 20 सेकंद 30 सेकंद ह्या पोझिशनला तुम्ही थांबायचं आहे अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 रामकृष्ण हरी म्हणायचे. त्रास होणार नाहीत, वेदना होणार नाहीत. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचंय आणि पूर्वस्थितीमध्ये आल्याच्या नंतर पंजे तुम्हाला जमिनीला अशा प्रकारे ठेवायचे आणि आपल्याला आता वज्रासनामध्ये बसायचं. हे अशा प्रकारे पाठीचा कणा सरळ, मान सरळ, नजर समोर, दोन्ही हात त्याच्यावरती. नॉर्मल श्वास घ्या किंवा दीर्घ श्वास घ्या, दीर्घ सोडा 5 वेळा. त्याच्यामुळं या वज्रासनामुळं तुमची पचनशक्ती खूप चांगली सुधारणार आहे. IBSचा आजार असेल किंवा अपचन होत असेल, गॅस होत असतील, ढेकरा होत असतील किंवा ऍसिडिटी होत असेल तर त्याच्यामुळं, किंवा पोट साफ होत नसेल तर त्याच्यामुळे या वज्रासनामध्ये आपल्याला फायदा होणार आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ सोडायचा, राम कृष्ण हरी म्हणायचं हे अशा प्रकारे. आणि जर समजा तुम्हाला वज्रासनात बसणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या पोझिशनला देखील थोड्या वेळ थांबू शकता अशा प्रकारे. नॉर्मल श्वास घ्यायचा, हे करायचा. जो ताण आलेला आहे मागाच्या व्यायाम प्रकारात तो निघून जाईल आणि तुम्हाला छान वाटेल एकदम. हे अशा प्रकारे तुम्ही थांबून हे आसन जे आहे ते पूर्ण करायचे, संपवायचं आहे. आणि आता सांगितलेलं हे अधोमुख श्वानासन जे आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर लगेच करायचं आहे किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे किंवा दिवसातून कधी तुम्हाला वेळ मिळाला तर हे आवर्जून नक्कीच करायचं आहे. आता पुढचं 5वं शेवटचं आसन आहे, ज्याला आपण शवासन असं म्हणतो. म्हणजे आपलं शरीर आपल्याला मृत अवस्थेमध्ये न्यायचं आहे. मृत अवस्था म्हणजे काय, जिवंत असून सुद्धा आपल्या शरीरातला जो त्राण आहे, त्राण म्हणू आपण,
तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे. पाठीवरती उताना झोपायचं आहे. पोझिशन कशी बघा, शवासनाची. पायामध्ये थोडंसं अंतर, पायाचे पंजे बाहेरच्या बाजूला ढिले पडलेले, लुळे पडलेले, त्या अशा प्रकारे पंजे वर आकाशाकडे आणि शरीरापासून साधारण 3-4 इंच अंतरामध्ये आपल्याला हे हात ठेवायचे आहे. हाताच्या जे पंजे आहेत ते आपल्याला अर्धवट बंद ठेवायचे आहेत अशा प्रकारे. हे बघा, पूर्ण बंद नाही, मुठ कावळायच्या नाहीत, रिलॅक्सेशन सोडायचे. अर्धी बोटं वर अशी पंजाकडे झुकलेली पाहिजे. मान तुम्ही सरळ ठेवू शकता किंवा कुठल्याही एका बाजूला अशी पाडू शकता. आणि मी सरळ ठेवतोय. याच्यामध्ये तुम्हाला पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत, कपाळापर्यंत प्रत्येक भागाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तिथला त्राण आपल्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिथं रिलॅक्सेशन अनुभवायचं आहे. राम कृष्ण हरी म्हणायचंय आणि हळूहळू एका भागाकडे लक्ष केंद्रित करून तिथलं रिलॅक्सेशन आपल्याला अनुभवायचं आहे. बॉडी पूर्णपणे 5 मिनिट 10 मिनिट या आसनामध्ये तुम्हाला थांबायचं आहे. शक्य तितका वेळ. रात्री झोपण्याच्या अगोदर तर आवर्जून तुम्हाला हे करायचंय. दिवसभर जे बॉडी थकलेली आहे, मनावर आलेला जो ताण आहे, प्रत्येक अवयवावर आलेला जो ताण आहे काम करून तो निघून जाईल आणि प्रत्येक अवयव मेंदू सहित झोपण्याच्या अवस्थेमध्ये खूप चांगल्या प्रकारे जाईल. शवासनामुळे अतिशय नैसर्गिक परिणाम तुमच्या या पायदुखीच्या आणि पायाला गोळे येण्याच्या त्रासावर होणार आहे. तर हे झालं 5वं आसन, ज्याला आपण शवासन असं म्हणतो. आणि आता एक छोटासा प्राणायाम आहे जो खूप परिणामकारक आहे, ज्याला आपण भ्रामरी प्राणायाम असं म्हणतो. सकाळी उठल्याबरोबर किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर तर 100% तुम्ही हे कराच. तुम्हाला पायदुखीचा त्रास असू द्या किंवा नसू द्या, कारण झोप तुमची चांगली होणं हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. नेमकं हे भ्रामरी प्राणायाम तुम्हाला शांत झोप येण्यासाठी मदत करणार आहे. कसं करायचंय, तुम्ही साधं सुखासनामध्ये बसू शकता किंवा पद्मासनामध्ये बसू शकता जर बसू शकत असाल तर, किंवा साधी मांडी घालून तुम्ही बसू शकता. मी पद्मासनामध्ये अशा प्रकारे बसत आहे. त्याच्यानंतर हात जे आहेत ते चिन मुद्रेमध्ये, ध्यान मुद्रेमध्ये अशा प्रकारे मी ठेवणार आहे. पाठीचा कणा ताठ असणार आहे. आता हे करत असताना काय करायचंय, तुम्हाला तुमचे कान बंद करायचे आहेत. कान बंद करायचे म्हणजे कुठे करायचे, कानामध्ये बोटं घालायची का किंवा असं ठेवायचं का, नाही. तुमच्या कानाच्या इथं बारका एक छोटासा कार्टिलेज आहे. इथं बघा, जिथं आपण कुडके वगैरे घालतो, बायका खूप कुडके घालतात. म्हणजे तुम्हाला मी जवळ येऊन दाखवतो. हे बघा, हे जे भाग आहे कानाचा, कोणता, हा जो भाग आहे, हे बारकं दिसते ना तुम्हाला, याला आपल्याला बोटाने दाबायचं. कोणत्या, त्या तर्जनी बोटानं किंवा मध्यमा म्हणजे मधल्या बोटाने तुम्हाला आहे ना दाबायचं आहे. बघा काय करायचं, मी पद्मासनात बसणार आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला समजेल असं सांगतोय. तुम्हाला गडबड होणार नाही अशा पद्धतीनं मी सांगतोय. बघा, कधीच तुम्हाला समजणार नाही, काहीतरीच वेगळं सांगितलं असं कधीच करत नाही. कारण मला प्रामाणिकपणे तळमळीनं वाटतं की तुम्हा सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद मला, माझ्या कुटुंबाला मिळावे, एवढीच फक्त याच्या मागची प्रामाणिक भावना आहे. त्यामुळे मी ह्या सगळे व्हिडिओ तुम्हाला सविस्तर समजतील अशा भाषेमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं नेहमी सांगत असतो. तर पद्मासनामध्ये बसायचे. भ्रामरी प्राणायाम तुम्हाला रोज संध्याकाळी करायचं आहे. ते प्राणायाम केल्याशिवाय झोपायचं नाही, लक्षात घ्या. आणि कोण कोण असं करणार आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये प्रॉमिस करा. डॉक्टर मी रोज रात्री झोपताना 5-10 मिनिट तरी भ्रामरी प्राणायाम करणारच. तर अशा प्रकारे पद्मासनात बसून आता काय करायचं, मी हे अशा पोझिशनला बसणार आहे. मी 2 प्रकारे करू शकतो. तो अशा प्रकारे बसलेलो असताना मी लांब श्वास घेणार आहे आणि त्याच्यानंतर श्वास सोडायच्या वेळेला मी कान बंद करणार आणि त्यावेळेस कशा पद्धतीने श्वास घ्यायचा आणि कशा पद्धतीने सोडायचा नीट लक्ष देऊ नये का. श्वास घेत असताना तो एकसंध असावा, एकसारखा असावा. त्याचा जो वेग आहे श्वास घेण्याचा एकदमच असं करून नाही घ्यायचा. हळूहळू एकाच टोनमध्ये, एकाच लयबद्धतेमध्ये तुम्हाला नाकामध्ये श्वास घ्यायचा आहे, फुफ्फुसामध्ये. आणि त्याच्यानंतर घेतलेला श्वास सोडत असताना काय करायचंय, तुमचे ओठ पूर्ण बंद ठेवायचे आणि दात एकमेकावरती न ठेवता दातामध्ये थोडंसं अंतर ठेवायचे, वरच्या आणि खालच्या दातामध्ये. आणि ह्या श्वास घेताना पण आणि श्वास सोडताना पण तुमचं लक्ष पूर्णपणे 2 डोळ्याच्या मध्ये केंद्रित करायचं आहे, जेणेकरून तुमचं ध्यान खूप चांगल्या प्रकारे लागणार आहे या आसनामध्ये. आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडणार आहात कान बंद केल्याच्या नंतर, तेव्हा तुम्हाला नाकामधून मचा आवाज काढायचा आहे अशा प्रकारे. आणि याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, चेहऱ्यामध्ये चांगली कंपनं निर्माण होणार आहे.
तरंग निर्माण होणार आहेत आणि हे तरंग तुम्हाला रिलॅक्सेशनच्या अवस्थेमध्ये, झोपण्याच्या अवस्थेमध्ये नेण्यासाठी खूप चांगले मदत करणार आहे. दिवसभराचा ताणतणाव तुमचा कमी होणार आहे. जर तुम्हाला झोप येत नसेल, निद्रानाश असेल, खूप टेन्शन असेल, काळजी असेल, चिंता असेल, भीती असेल, काहीतरी दगदग असेल, खूप महाग तुमच्या भूतकाळाचा विचार तुम्ही करत असाल, भविष्याची चिंता जास्त करत असाल, त्याच्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य धोक्यात आलं असेल, तर हे भ्रामरी प्राणायाम तुम्हाला नंबर 1 मदत करणार आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. बघा आता मी करायला सुरुवात करणार आहे. नॉर्मल श्वास हळूहळू मध्ये घेणार आहे. हे अशा प्रकारे, किंवा मी श्वास घेताना पण आणि सोडताना पण कान बंद करून हे प्राणायाम करू शकतो. बघा तशा पद्धतीने करून दाखवतो. तर्जनीनं आपण काय केलेलं आहे, कानाचे कार्टिलेज आपल्या कानाच्या छिद्रामध्ये मध्ये लोटायचे आहेत आणि कान बंद करायचं आहे अशा प्रकारे. हे बघा. आणि दोन्ही हात जे आहेत ते बाजूबाजूला असे कोपरातून दुमडून घ्यायचे आहेत. असं करायचं नाही. हे अशा प्रकारे लांब श्वास घ्यायचा आहे हळूहळू. तोंड मगाशी सांगितल्याप्रमाणे बंद करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही याची 15 ते 20 आवर्तनं रोज रात्री झोपण्याच्या आधी आवर्जून करा. तुमच्या पायाचा सगळा त्रास खूप चांगल्या प्रकारे कमी होईल. बॉडी चांगली रिलॅक्स होईल. रात्री शांत समाधानकारक पुरेशी झोप येईल. तर हे झाले 5 योगासनं आणि एक महत्वाचं प्राणायाम. आता महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे घरगुती उपाय काय करायचे. सगळ्यात पहिला घरगुती उपाय आहे तो म्हणजे रात्री झोपताना एक बकेटभर थोडंसं गरम पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे साधं मीठ किंवा सैंधव मीठ टाकायचं आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिट त्याच्यामध्ये पाय बुडवून तुम्हाला बसायचं आहे. हा एक झाला. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या पायाला एक चांगला शेक मिळणार आहे. तिथलं रक्ताभिसरण सुधारणार आहे. तिथल्या मांसपेशींचं चांगलं रिलॅक्सेशन होण्यासाठी मदत होणार आहे आणि पायाला गोळा येण्याचं प्रमाण कित्येक पटीनं घरच्या घरीच कमी होणार आहे. दुसरा महत्वाचा उपाय काय आहे घरगुती, जो खूप लोकांनी करून बघितला. याच्या अगोदर देखील आपण हा उपाय सांगितला होता. बऱ्याच लोकांना याचा रिझल्ट मिळालेला आहे. तो म्हणजे पायाला रात्री झोपताना मसाज करायची. कशाने मसाज करायची, तुम्ही तीळ तेलानं करू शकता, बदाम तेलानं करू शकता. खूपच तुमच्या अंगामध्ये पायामध्ये वात असेल तर अशा वेळी मात्र तुम्हाला मोहरीचं तेल वापरायचं आहे. काय करायचंय, तुम्हाला रात्री झोपताना दर दिवशी थोडंसं तेल हातावरती घेऊन तुमचे दोन्ही पाय जे आहेत ते अशा प्रकारे उघडे करायचे आहेत, मोकळे करायचे आहेत. किंवा हाफ पॅन्ट घालून तुम्ही करू शकता. मग हे हातावर तेल घेतल्यानंतर तुमच्या पायाला अशा प्रकारे हे खालून वर हे मसाज करत यायचं आहे. हे बघा असं पूर्णपणे तळव्याला अगोदर करायचे. अशा प्रकारे हे उलट सवाचं गोलाकार फिरवायचे. खूप चांगलं रिलॅक्सेशन होणार आहे. तुमची बॉडी, तुमचा मेंदू झोपण्याच्या अवस्थेमध्ये जाणार आहे. मांसपेशींचं पोषण याच्यामुळे होणार आहे. तिथं दिवसभर साचलेलं जे रक्त आहे उभं राहून जास्त वेळ पाय लोंबकळत ठेवून ते सगळं रक्त ढिलं होणार आहे. रक्ताभिसरण चांगलं सुधारणार आहे.
हे अशा प्रकारे मांडीपर्यंत तुम्ही हे मसाज करा. नंबर एक फायदा होणार आहे मित्रांनो. दोन बोटांच्या मध्ये देखील तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे मसाज करायचे आहे. हे अशा प्रकारे तुम्हाला हे चोळून घ्यायचं आहे. वरून खाली अशा प्रकारे चोळत द्यायचं. लक्षात घ्या, गुडघ्याच्या आजूबाजूला, गुडघ्याच्या पाठीमागच्या मांसपेशी ह्या देखील खूप चांगल्या प्रकारे चोळून घ्या अशा प्रकारे. आणि एक 5-10 मिनिट फक्त मसाज करायचे आहे. खूप चांगला रिझल्ट तुम्हाला याच्यामुळं मिळणार आहे. तर हे 2 उपाय तुम्ही आवर्जून करून बघा. त्याच्यानंतर आहारामध्ये 2 महत्वाचे मुद्दे तुम्हाला आवर्जून पाळायचे आहेत. एक म्हणजे कुठल्या गोष्टी खायच्यात आवर्जून बघा. त्याच्यामध्ये बदाम असेल, अक्रोड आहे किंवा तुमचे तीळ आहेत, अंजीर आहे, नारळ पाणी आहे आणि केळी. रोज एक तरी केळी तुम्ही पिकलेली खाल्ली पाहिजे. तुम्हाला बीपी असू द्या, शुगर असू द्या, अजून कुठलाही आजार असू द्या, वजन वाढलेलं असू द्या, केळी तुम्ही रोज एक तरी खाणं गरजेचं आहेच आहे. बऱ्याचदा विचारतात लोक, केळी खावी का? आपण इतर फास्ट फूड, जंक फूड, बेकरीचे पदार्थ कधी पण खातो, पण नैसर्गिक फळं खाताना मात्र विचार करतो. ही चूक तुम्ही करू नका. रोज एक केळी खा. कारण किंवा तुम्ही ORS ची पावडर पाण्यात टाकून दिवसभरामध्ये अर्धा लिटर 1 लिटर सहजपणे सेवन करू शकता. कारण या सगळ्या पदार्थांच्या मध्ये इलेक्ट्रोलाइट्स अर्थात क्षार आहेत. म्हणजे सोडियम आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, जे की आपल्या मांसपेशींसाठी खूप वरदान ठरणार आहे. पाय दुखण्याचा किंवा गोळा येण्याचा त्रास आपला कमी होणार आहे. आणि काय खायचं नाही तर ते साखरयुक्त पदार्थ तुम्हाला कमी करायचे, मैद्याचे पदार्थ कमी करायचे, साखरयुक्त पेय तुम्हाला अजिबात प्यायचे नाही आहेत. थंड पेय, फ्रीज मधलं पाणी प्यायचं नाही, कोल्ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स तुम्हाला प्यायचे नाहीत, दारू तुम्हाला अजिबात प्यायची नाही. यासोबतच तुम्हाला तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा, मावा, सुपारी, तंबाखूजन्य कुठलाच पदार्थ खायचा नाही. त्याचं कारण असं आहे की या तंबाखूमध्ये असणारं निकोटीन आपल्या रक्तवाहिन्यांना अरुंद करतं, रक्तपुरवठा मंदावतं आणि जेव्हा रक्तपुरवठा एखाद्या ठिकाणचा मंद होतो, मांसपेशींना व्यवस्थित पोषण होत नाही, ऑक्सिजन मिळत नाही आणि मग अचानक तुम्हाला गोळा येतो. जर प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा बऱ्याच लोकांना, बऱ्याच महिलांना हा गोळा येण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी देखील हे छोटी छोटी योगासनं, ह्या आहारातले छोटे छोटे बदल तुम्ही नक्कीच करून पहा. यासोबत जीवनशैलीमध्ये ताणतणावापासून दूर राहण्यासाठी योगा, ध्यानधारणा, मेडिटेशन करा, छंद जोपासा आणि रात्री शांत समाधान पुरेशी झोप घ्या. मोबाईलचं प्रमाण कमी करा, स्क्रीन टाइम कमी करा, रात्री लवकर झोपू, सकाळी लवकर उठा, चालण्या फिरण्याचा व्यायाम आवर्जून करा. खूप चांगल्या योगासनाचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत. दररोज माझे व्हिडिओ लावून माझ्या समोर, माझ्या सोबत सकाळी हे सगळी योगासनं तुम्ही करा. आता सांगितलेले 5 योगासनं, 1 प्राणायाम आणि हे 2-3 छोटे उपाय आवर्जून करून पहा. मी 100% माऊली सांगतो तुम्हाला की तुमचा पाय दुखण्याचा आणि पायाला गोळे येण्याचा त्रास कायमस्वरूपी बंद होईल, तेही नैसर्गिकरित्या कुठल्याही दुष्परिणामाशिवाय. आणि आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते तुम्ही ओळखायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवायचं आहे. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त पाय दुखणाऱ्या किंवा पायाला गोळा येणाऱ्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांची देखील पायदुखी, पायाला गोळा येण्याची समस्या कायमस्वरूपी दुरुस्त होईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आमचं चॅनल आवर्जून जॉईन करा. परत एकदा जाता जाता विनंती करतो, आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स, तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.